ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता आपण काय नवरात्र येणार आहे सोमवारपासून, त्याच्यातला आपण काही भाग काल घेतलाय. आता उर्वरित काही भाग आता मग घेऊ राहिले. आता नवरात्रीचे 9 दिवस. आता देवीचे रूप किती असतात? 9 रूप असतात आणि प्रत्येक रूपाला कपडा वेगळा असतो, साडी. आता पहिलं कोणती? शैलपुत्री. आता शैलपुत्री हिमालयाची कन्या आहे. दुसरी ब्रह्मचारिणी, ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे. तिसरी चंद्रघंटा, चंद्र डोक्यावर अर्धचंद्र असते. चौथी कुष्मांडा, जगाची निर्मिती करणारी देवी आहे. पाचवी स्कंदमाला, स्कंद श्री कार्तिक देवीची आई आहे. स्कंद आणि कार्तिक देवीची आई. सहावी कर्तयानी, महिषासुराचा वध करणारी ही देवी आहे. सहावी. सातवी कालरात्री, वाईट शक्तीचा वध करणारी आहे. आठवी महागौरी, शांतता आणि शुद्धतेची पवित्र प्रतीक आहे. आणि नववी सिद्धदात्री, सर्व सिद्धी देणारी देवी लक्ष्मी आहे. अशी देवीचे किती रूप आहेत? 9 रूप आहेत. आणि हे 9 रूप आपल्याला मार्गदर्शन देतात. आता शक्ती उपासना. ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे आणि त्या घरामध्ये लक्ष्मी येते. बघा, समुद्रामध्ये विष्णू झोपलेला आहे. कमरापासून खाली पाय जे असतात पुरुषाचे, शनी असतो आणि स्त्रीच्या हातामध्ये कोण? शुक्र असतो. ज्या वेळेला स्त्री नवऱ्याच्या पाया पडते, नवऱ्याचे पाय दाबते, त्यावेळेला त्या घरामध्ये कोण येते? लक्ष्मी येते. तर आता हे झालं विज्ञान, अध्यात्म. आता नवरात्रीचा उत्सव असा आहे का नवरात्रीमध्ये काय केलं जातं? वारुळाची माती आणली जाते घटस्थापना करण्याकरता. तर वारुळाच्या मातीमध्ये जैविक शक्ती भरपूर असते. त्या मुंग्याची वारुळ आणतात ना, त्याच्यात जैविक शक्ती असते. वारुळाची माती जर शेतामध्ये फवारली ना कोणत्या पिकाला, तर त्याच्यात पोषक तत्वे होतात. वडाच्या झाडाखाली माती आणून आणि वारुळाची माती आणून त्याचं पाणी करून ते गाळून जर फवारलं ना, तुम्ही प्रयोग करून पहा. वारुळाच्या मातीवर काय करतात? 7 प्रकारचे धान्य ते पेरले जातात आणि मग ते 7 प्रकारचं धान्य उगतं. आणि ते त्याचे कसे असते? पळसाचे पत्रवळी असते. पळस हा आयुर्वेदिक आहे. त्यात मडकं असतं. मडक्यामध्ये काय आहे? ते झिरपून पाणी खाली येतं आणि ते कोंब उतरतात. आता माणसाच्या आरोग्याला हे 7 प्रकारचे मोड आलेलं धान्य जर खाल्लं ना, तर शरीराला सात्विक मिळतं, सात्विक अन्न मिळतं. आज आपण चायनीज, बर्गर आणि हे जे विष, आता मी स्वतः अनुभव घेतला. साखर, मैदा, पाम तेल आणि हे जे मीठ, हे शरीराला विष आहे. आणि मग खुरसण्याच्या फुलाची माळ घालतात. खुरसण्याचं तेल हे हाडं बळकट करतात, हृदयविकार नाहीसा करतं. आज आपण ते खात नाही. म्हणजे खुरसण्याचं तेल वापरा, मडक्यातलं अन्न खा, वारुळाची माती, कोरडं आणलेलं धान्य खा. आणि हा जो दिवा लावला जातो 9 दिवस अखंड तेज असतो. आणि अशी ही शक्ती उपासना आपल्या पूर्वजांनी त्याच्यात अध्यात्म आणि विज्ञान
दोन्ही गोष्टी भरलेल्या आहेत. तर आपण काय करतो, अध्यात्मक जातो, विज्ञानाचा विचार करत नाही. पण आपले ऋषीमुनी काय होते, विज्ञानी होते, अध्यात्मी होते. बघा, तुकाराम महाराज सांगितले, 2 नाडी ज्याच्या घरी पाप वसे त्याच्या दारी. खंडेरावांनी हे जे गोंधळ घातला जातो रात्रभर, त्याचा उद्देश आहे की मी चुकलो, तुम्ही चुकू नका. आणि त्यावेळेला मारसाबाईंना तळतळली. 2 स्त्रिया घरात असल्यावर किती झगडे होतात. आणि मग त्याचा परिणाम आज काय झालेला आहे, पूर्वी 2-2 करायचे, आज एकही मिळायला तयार नाही. काय, पूर्वी सुनांना सासा खूप त्रास द्यायच्या, छळ करायच्या, आणि तू नाही मिळली तर मी दुसरी करून आणील. आणि या सासांच्या अहंकारामुळं आणि घरात झगडे होते, स्त्री सन्मान होत नव्हता, खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी होत नव्हती. म्हणून शक्ती उपासना करा, स्त्रीचा सन्मान करा. स्त्री ही शक्ती आहे. स्त्री नाही बी समजायला पाहिजे का मी देवी आहे, मी शक्ती आहे, याचं भान ठेवलं तर आपल्या विश्वाचं कल्याण होईल आणि खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी केल्याचं आपल्याला श्रेय मिळेल. जय भैरवनाथ.